हाँ हॅलो हॅलो सरकार. हा हा बोल बोल विनय बोल. ही पांढऱ्या रंगाची गाडी तुमचीच आहे काय? निळ्या पट्ट्यावाली? हा नाही नाही निळा पट्टा नाही, नुसती पांढरी गाडी आहे रे. ही निळ्या पट्ट्यावाली गाडी कोणाची आहे? माहित नाही अरे, असेल कोणाची तरी. पण एक काम कर, तू दिसशील असं थांबू नको, लप कुठेतरी. आणि रिक्षा पण अशी झाडीत लपल अशी बघ कुठेतरी. झाडीतच आहे मी. हॅलो 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 विनय हॅलो. अहो सरकार, इथं अजून काही माणसं आलेत. तुम्हाला यायला अजून किती वेळ आहे? अरे मी आलोच. बघ आत्ता ना फक्त 12 मिनिटावर आलो आलो आलो. मग मी जाऊ का आत? आणि काय करतोस? अहो मॅडम आहेत माझ्या. अरे काय डोसक्यावर पडलेस काय? मूर्खासारखं काहीतरी करू नकोस. मी आल्याशिवाय बिलकुल कुठे जाऊ नकोस. थांब तिथंच. आलो, जरा दम धर. आलो. वय भाई शेट कुठे आहेत? शेट यायलेत रे. कोणी चोरली माझी हळदीची साडी? चंचे हे बघ, थांब, रडू नकस. मी बघते काय करस ते. माझी हळदीची साडी होती ती. अगं असं कसं झालं? मी साडी आणून ठेवली, मग तू फ्रेश व्हायला गेलतीस बरोबर. मग मी बाहेर गेले आणि मग कोण ग तू? नानांनी बोलवलं आहे ताईला. कोण आहात आणि तुम्ही का मला इथे आणले? माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा प्लीज. मला सोडा. मी हात जोडून माफी मागते तुमचे काही चुकलं असेल तर. आणि मी पोलिसांकडे पण जाणार नाही. मी नाही जाणार पोलिसांकडे. मी खरं सांगते, मी कोणाला काही सांगणार नाही. पण प्लीज मला जाऊ द्या ना. प्लीज मला सोडा प्लीज. कुठाय ती टावळी भवानी? माझ्या लेकीची साडी ती नेसून गेली. तिच्या बापाची पेंड आहे का इथं? तिची एवढी हिम्मत कशी झाली माझ्या पोरीच्या खोलीत घुसून तिची साडी नेसून जायची? धनाजी, तुझी नोकरी गेली आता. कुठून या चोर बायकांना घरात आणतोस रे कामाला? मी कोणाला आणलं कामाला? तूच आणलंस ना त्या चोरटीला या घरात. अरे पुरुषाला साडी नेसल्या की वाटत होती ती हाडळ. कुठाय ती? बोल बोल बोल, कुठाय ती? माझ्या पोरीच्या हळदीला जर गालबोट लावलंस तर दुर्गे. आपल्या घरात बाईवर हात उगारायचा नाही हा शिरस्ता आहे. पण म्हणून बाईनी सुद्धा उगाचच कोणावर हात उगारायचा नाही हा नियम आहे. हे विसरलीस? हा धनाजी आपल्याकडे इतकी वर्ष काम करतोय, तू त्याच्या अंगावर कशापायी धावून जातेस? ताई, यानं एका बाईला घरात आणली कामाला आणि ती बाई चंचीच्या हळदीची साडी घेऊन पळून गेली. येस मी. कारण तुला तर माहितीये, ज्याचे अनेक रंग तो बजरंग. काय मॅडम, प्रवास सुखाचा झाला ना? रस्त्यात काही खड्डे बिड्डे नव्हते ना? आज ते
कसं आहे, रस्ता म्हणा किंवा आयुष्य खड्डे असतातच काय. तू लिहून दिलंयस बजरंग. हा ना. हे बघ, पोलिसांना जर कळलं ना. कसं कळल? कसं कळल? तू जर इथनं बाहेर पडली तर कळेल ना पोलिसांना. हा पोचतोय मी. तू नाही तू आज जाऊ नको. थांब, जागचा हलू नको तू. होय. पोलिसांना सांगितलंय मी, काळजी करू नको. आलोच. थांब, चल. आलो चल. आलो. मला आयुष्यातून उठलोस. इज्जत गेली माझी. आयुष्यातली 3 वर्ष सडली माझी. तुझ्यामुळं. कळलं? तुला खोली खाली करायला सांगितली. गुन्हा झालं माझं. चाळीची डेव्हलपमेंट नको तुला. आत्ता कळल तुझ्या आणि तुझ्या बापाला. बजरंगशी पंगा घ्यायची किंमत काय मोजावी लागते. कळलं? आत्ता कळेल तुला. स्वतःच्या अंगाशी आलं ना काय होतं ना ते आत्ता कळेल तुला. म्या 3 वर्ष सोचलोय गप गुमान तुला आणि तुझ्या थेरड्या बापाला. कळेल? आयुष्याची नासाडी होणं म्हणजे नेमकं काय असतं ते. बरी गावलीस माझ्या हाताला. आता सोडत नसतो मी. आता काय बी आणि किती बी कर, तुला म्या सोडणार नाही. सोडू शकतो. पाय पड माझ्या. पड. पाया पड, नाही तर माफी माग. मला दया येणार नाही, कारण मला तुझा एवढा राग आहे ना. आत्ता कळल तुला बर्बाद होणं म्हणजे नेमकं काय असतं ते. या ना मॅडम, या. नीट सांगून ऐकतच नाही. ए पोरांनो, आता आपण शाळा खेळणार आहोत. वर्गात आलो पोरं पहिली काय करतात? टीचर मॅडमला नमस्ते करा. एक साथ नमस्ते. बघितलं का मॅडम? बघितलं? तुमचे विद्यार्थी बघितले का कसे? गोड, सालस, निरागस, दाढीवाले, खुनशी आहेत की नाही? आणि या विद्यार्थ्यांचा मी मॉनिटर. पण मॅडम अशी शाळा भरल्यासारखी नाही वाटत. अशी घंटी वाजली पाहिजे. ए निरागस दाढीवाल्या, जा घंटी वाजव. आत्ता कसं शाळा भरल्यासारखी वाटली. मॅडम ऐका ना, तुम्ही ते मला लेक्चर देता बघा नेहमी, तशी लेक्चर यांना पण द्या ना. द्या ना. तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याचं ऐकणार नाही का मॅडम तुम्ही? द्या ना, द्या ना, द्या ना, द्या ना. मला कसं लेक्चर देतं? गुंडगिरी करणं वाईट आहे. मी करतो का गुंडगिरी? करतो. द्या
नाही तर धप्पटे दे ना. मी मारे ना. मागे वा म्हणलं ना. मागे वा. मागे वा, मागे वा. मी मारेन त्यांना. त्यांना लागलंय बघा. मी मारू शकते. मी म्हणलं ना. मागे वा, मागे वा. हे बघा मी मारे ना तुम्हाला. बाबा चला निघूया. हा निघूया कुठे? रीत भात काय इसरला का काय तू? अरे नवरदेवाला लग्नाची घाईच झालेली दिसते. सोपानराव तुम्ही एक काम करा, पटदिशी गाडी मोरून नारळ फोडा, म्हणजे आपल्याला निकाल बरं. अगदी बरोबर. या बघा आला नारळ. फोडा. गणपती बाप्पा मोरया. बर तुम्ही गाडीत बसा. होय आणि बहिणीला फोन तर लावून घे निघाल्याचा. मी फोन लावतो तर तुम्ही गाडीत तर बसा की. हा जयदेवराव निघालो बरं का आम्ही. मॅडम मी रिक्षा काढतो, तुम्ही या. लवकर रिक्षा चालू करा. हो चालू करा, वाट काय बघताय? बजरंग तू पुन्हा जेलमध्ये जाशील, कळलं? तीच लायकी आहे तुझी. मला काही केलं ना तर तूही वाचणार नाहीस, कळलं? हे बघ बजरंग, माझं उद्या लग्न आहे. मी जर लग्नाला पोचले नाही ना तर माझ्या घरचे पोलिसात जातील आणि मुख्य संशयित म्हणून तुझंच नाव पुढे करतील. तुला कळत नाहीये का? माझ्यावरचा सूड खूप महागात पडेल तुला. बजरंग हे बघ, मी तुला अजूनही सांगते. हे बघ, मला काही केलंस ना तर तूही वाचणार नाहीस. प्लीज प्लीज मला सोड. मागचं झालेलं सगळं विसर. मी विसरते. मी हवं तर तुझी माफी मागते बजरंग. प्लीज प्लीज मला सोड. मी नाही जाणार पोलिसात. मी नाही तुझ्या विरुद्ध तक्रार करणार. प्लीज प्लीज मला सोड बजरंग. माझ्या घरचे ऑलरेडी पोलिसात गेले असणार आहेत बजरंग. बजरंग हे बघ तू यावेळी जर जेलमध्ये गेलास ना तर पुन्हा कधीच बाहेर निघणार नाहीस. हे सगळं तू थांबवू शकतोस बजरंग. ह्यातलं काहीच करायची गरज नाहीये. प्लीज प्लीज बजरंग ऐक माझं. माझ्या सूड घेण्याच्या नादात तू तुझा सूड घेशील. हे बघ, माझा नाही तू स्वतःचा तरी विचार कर ना बजरंग. यामध्ये तुझंच जास्त नुकसान आहे. तू थोडं सरकार, मी कोणाला बी कामाला आणलं नाही. ह्या काय बोलतात मला माहित नाही. पण तुमची परवानगी बगैर मी कोणाला घराच्या दारात आणत नाही. तर कामाला कसं आणू? असं काय? ताई ताई त्याच्या लेकीला विचारा, खरंच विचारा. मी काय केलं नाही सरकार. खोटं बोलतोय तू. शांत व्हा. हे सगळं करायची ही वेळ नाही. गुरुजी बोलवतात. चंचीला आमची एखादी चांगली साडी दे आणि नेसून खाली घेऊन ये. ते महत्वाचं आहे. ताई घरात चोर शिरलाय. ताई जा म्हणलं नव. सरकार,
विश्वास ठेवा माझ्यावर. घरात पै पाहुणे आहेत, कामाला लागा. विनया ढाकले सरकार. सरकार कुठे सरकार मॅडम सुटून पळून आलत्या, पण त्यांनी परत धरून नेलं त्यांना. मॅडमला मारलं बी. मारलं? वय ठीक आहे, तू शांत हो. मला सांग कुठे आहेत कुठं? त्या तिकडे आहेत. मॅडम संकटात आहेत. चला लवकर चला. चला चला कुठं? तू घरला जा. इथं ना, नक्की इकडे ना? वय कुठली ही रिक्षा आणलीस तू? हा. चल दादा, रिक्षा काढा तुम्ही. चल 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 काढ. बसा तुम्ही. थांब 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 थांब. हे घे, हे घे. साहेब एवढे असू ठेव. फक्त ऐक ऐक ऐक, त्या पोरग्याला सुखरूप घरी घेऊन जायचं दादा. हो बसा. हे विना बस. चल. अहो सरकार पण ऐक माझं ऐक, टेन्शन घेऊ नको. मी ओंक्याला सांगितलंय माझ्या फोनची तुम्ही वाट बघा. गरज पडली तर मी फोन करतो. मग पडदेशी माणसं घेऊन निघा, समजलं? ऐकून माझं ऐकणार आहेस का नाही तू? एक काम कर, आमच्या घरला जा आणि आईसाहेबांनी सांग की मी येतो लवकर म्हणून. मी त्यासनी न सांगता निघालोय, त्या काळजीत असतील. ते महत्वाचं काम कर जा तू. तू पण थंड हो जरा. सगळं नीट करतो मी. तुझ्या मास्तरीन बाईंना नक्की घेऊन येतो मी. चल तू बस 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 बस. काय मॅडम, हा शोभतं का तुम्हाला? हा शोभतं का सांगा? चुकीचं आहे की नाही? हा चुकीचं आहे मॅडम. पोरांना का हेच शिकवणार का तुम्ही? सांगा ना, हेच शिकवणार? मी काय बोलतो, तुमचे शाळेतले विद्यार्थी चुकल्यानंतर तुम्ही त्यांना शिक्षा करता की नाही? हा म्हणजे असं बोटाचे अंगठे असे पकडायचे आणि वनवं उभं राहायचं. मग तशीच शिक्षा तुम्हाला बी झाली पाहिजे. आणि तुम्हाला शिक्षा कोण देणार? बजरंग गुरुजी. ज्याचे अनेक रंग तो बजरंग. मग आता तुम्ही पण आहे ना, पायाचे अंगठे धरायचे आणि वनवं उभं राहायचं. आणि तुमच्या बहिणी नव्हतं का मला चपलेने मारलेलं ना? त्याची किंमत मोजायची. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे ते आहे ते टेम्पो. त्या दिवशी काय रे, कुठला शब्द ऐकलेला आपण? शिवरी. शिवरी? स्त्री दक्षिणा. स्त्री दक्षिणा त्या आहे आपल्यात. दाखवणार मी, ते दाखवणार तुम्हाला. तुम्हाला मी मारणार, पण असं कुठं बी कवा बी नाही. तुम्ही इतक्या सुंदर, देखण्या, नाजूक, असं कधी कुठंही नाही मारणार. हा पण बदला तर घ्यावाच लागणार. काय करू? हातावर, तुमच्या या सुंदर नाजूक हातांवर मी चपलीने फटके मारणार. आणि एवढंच नाही, अजून पिक्चर बाकी. मी कसं तुझ्या बापाच्या पायावर डोकं ठेवलं होतं आणि माफी मागितली होती, तसं तू माझ्या पायावर डोकं ठेवायचं आणि माफी मागायची. पण तरी मी तुला माफ करणार नाही. त्यामुळं तू माझ्या समोर नाक रगडायचं आणि गिडगिडायचं. तडमडायला लागले. नीट बांध येईल. दार खिडक्या लावून घ्या. आलो मी. बजरंग प्लीज, चल रे. प्लीज 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 सोडा ना मला. बजरंग प्लीज, बजरंग थांब. बोला मॅडम. काय काय खबर बात? खबरबात म्हणजे बांधून ठेवली तिला. ठीक आहे, फक्त रात्रभर ठेव आणि उद्या सकाळ सकाळ सोड तिला. सोडून देऊ? असं कसं सोडून द्यायचं? म्हणजे
अहो मला बदला नाही काय घ्यायचाय तिचा. सूड, हात सूड आहे. तिला उचललं झाली तिची बदनामी. आपण तिने किती बदनाम केलंय मला, विसरला का तुम्ही? मला पुरती बरबाद करायची आहे तिला. फक्त बदनाम केलं बस झालं. अहो त्यानं माझं समाधान नाही होणार. हे बघ, तुझ्या समाधानासाठी नाही उचललंय तिला. माझ्या लेकीचं लगीन व्हावं म्हणून तुला तिला उचलायला लावली मी, कळलं का? एकदा का माझ्या लेकीचं लगीन लागलं का माझं काम झालं, मग सोडून दे तिला, कळलं काय? हे बघ, मी अभी एक आई हाय, तू तिच्या अंगावर हात टाकायचा नाहीस, कळलं? इकडं माझ्या लेकीचं लगीन लागलं का तिकडं सकाळ सकाळ सोडून दे तिला, एवढं पुरं आहे, कळलं काय? अहो पण मॅडम. पण काय सांगते तेवढं करायचं. उद्या काही कमी जास्त झालं तर कोण निस्तरणार? आणि हे बघ, फालतूगिरी करू नका सा. आधी जेलमध्ये जाऊन आलायस, परत जायचंय काय? मी आज जशी 5 लाख देऊन तुला जेलमधून काढू शकते, तसंच 10 लाख देऊन तुला जेलमध्ये टाकू बी शकते, कळलं? तेव्हा गप गुमान उद्या सकाळ सकाळ सोडायचं, तिला, कळलं काय? ठेव फोन. गप गुमान. टीचर मॅडमला घरी सोडायचं? तुम्हाला अजून माहिती नाही वाटत? ज्याचे अनेक रंग तो बजरंग.